तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची खासदार विशाल पाटील आणि माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांच्याकडून पाहणी। तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी सांगली जिल्ह्याचे खासदार विशाल पाटील आणि जत तालुक्याचे माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी आज नुकसानग्रस्त गावांना भेट दिली। त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना धीर दिला आणि प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याचे निर्देशन दिले। गेल्या 2-3 दिवसापूर्वीपर्यंत उस्मानाबाद जिल्हा, सोलापूर जिल्हा ह्या ठिकाणी पावसाचा उद्रेक आपण पाहिला। आपला सांगली जिल्हा ह्यातनं वाचतोय का असं आम्हाला वाटत होतं। जत तालुक्यातल्या काही भागात गेले 10-15 दिवस पाऊस आहे आणि धाराशिव आणि सोलापूर सारखंच तिथं काही गावात परिस्थिती होती, पण गेल्या आता 2 दिवसापासून एवढा मुसळधार पाऊस झालेला आहे आणि शेतकरी ह्या तालुक्यातले प्रामुख्याने दुष्काळी भाग होता आणि सातत्यानं ह्यांना दुष्काळ सामोरं जावं लागत होतं। आता कुठेतरी पाणी यायला लागले म्हणून इथून तिथून 4 ठिकाणून पैसे गोळा करून काहीतरी आपली ह्या ठिकाणी पीक उभे करायचं म्हणून कष्ट करून शेतकऱ्यांनी उभे केले आणि निसर्गाने असा झटका दिलेला आहे की आता ओला दुष्काळ हा या ठिकाणी परिस्थिती निर्माण झालेली आहे। शासनाने आता जरा संवेदनशील होण्याची गरज आहे। ह्यात राजकारण आम्हाला करायची जरा सुद्धा इच्छा नाही, मात्र आपण ह्या ठिकाणी बघितलं तर एवढा मोठा तालुका आहे जत तालुका। एक मोठा तालुका आहे, एक मतदारसंघ, अखंड विधानसभेचा मतदारसंघ आहे, जवळजवळ 3 लाख मतदार, 4 लाख लोकसंख्या असलेला तालुका आहे। मात्र ह्या ठिकाणी जो पाऊस मोजायची जी पर्जन्यमापन यंत्र आहेत, फक्त 9 यंत्र पूर्ण तालुक्यात आहेत आणि त्यामुळे त्याला मंडळ कुठलं जोडलेलं आहे, ह्या मंडळात हे गाव नाही आहे। मात्र इथं जास्त पाऊस झाला आणि ह्या मंडळात एकाच गावात 10 गावात विचार करा, 125 गाव ग्रामपंचायती जवळजवळ वाड्या वस्त्यात आणल्या तर 200 भर आहेत, तर 9 ठिकाणीच यंत्र असल्यामुळे जरा अन्याय होऊ नये म्हणून शासनाने थोडा इथला जो 65 मिलीमीटरचा निकष आहे तो थोडा शिथिल करावा। परिस्थितीनुसार ज्या ज्या ठिकाणी आता जिओ टॅग करून शेतकरी स्वतः आता फोटो काढतायत, त्यामुळे ह्या ठिकाणी शासनाने लवकर मदत द्यावी आणि भरीव मदत द्यावी, नाहीतर कंबरड ह्या शेतकऱ्याचं पूर्णपणे मोडणार आहे, घर उद्ध्वस्त होईल, पुन्हा उभं राहणं शक्य होणार नाही अशी परिस्थिती या ठिकाणी मिळाली आहे। त्यामुळे आम्ही सुद्धा लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही तिथे प्रश्न मांडणारच आहे, पण शासनाला मला तुमच्या माध्यमातून शासनाचं विनंती आहे की थोडं संवेदनशील होऊन ह्या शेतकऱ्यांकडे पाहावं।